सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर ई-एम-आय भरण्यासाठी रोज सकाळी उठून ऑफिसला जाणाऱ्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. No, चला no, no, ठीक आहे. तर आज मस्तपैकी नाश्त्याला बनवले होते बोटवे, म्हणजे तिखट शेवया. तर आमच्याकडे ह्याला म्हणतात बोटवे. तर थोडेसे शेवया घेतल्या आणि थोडंसं तेलावर किंवा तुपावर छानपैकी भाजून घ्यायच्या. म्हणजे त्याचा असा कच्चापणा सगळा निघून जातो. भाजून साईडला काढून घ्यायचे आणि मग त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मस्त ठेचलेला लसूण टाकायचा. लसूण मस्त गुलाबी झाला की एक मोठा टोमॅटो टाकायचा. त्याच्यामध्ये लगेच आपलं घरगुती लाल तिखट, थोडासा कांदा मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. सगळं टाकून मस्तपैकी टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं. थोडं 2 मिनिटं टोमॅटो असं मस्तपैकी सॉफ्ट झालं की अंदाजे आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं आहे, ज्याच्यात आपले शेवया छान अशा शिजतील. एवढं पाणी घालून पाण्याला छान उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे आणि पाणी असं मस्त उकळायला लागलं की त्याच्यामध्ये आपल्या भाजलेल्या शेवया टाकून द्यायच्या. मीठ चवीनुसारच टाकायचं, कारण शेवया करताना पण आपण मीठ टाकलेलं असतं. आणि मस्त छान असं हलवून एक 10 मिनिटं अशी दणकून मस्तपैकी वाफ काढायची आणि बघा हे असं झाले ना, मग मस्त असं थोडंसं सैलसरच ठेवायचं, कारण ते जसं जसं थंड होतं तसं ते घट्ट होत जातं आणि असं छान लागतं मॅगीसारखं सरसरीत खायला. आणि मग गॅस बंद करून 10 मिनिटं दमवून घ्यायचं आणि मस्त आपला टेस्टी नाश्ता तयार आहे. झटपट सोपा. कसा आवडला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.